हरे 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 पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः झाला एकचे जय जयकारे जय वाजे वाजविती सुरेश्वरा दुदुबे जनाजे समारा ब्रह्मांड ते वदनानी रे श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे कली दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही धनंजय नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या आत्री अनुसया बाळगीर स्वामी रामचंद्र प्रभू आणि मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीने चालू आहे। सज्जन हो मायबाप हो, पहिलं प्रथम देवादी देव रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी वयोवृद्ध तपोवर्ध ज्ञानवृद्ध असणारे आणि बाहेरून आलेले सर्व वाचक सूचक सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन रामविजय ग्रंथातील युद्धकांड प्रसंगातला हा शेवटचा अध्याय रामविजय ग्रंथातला 33वा अध्याय आणि युद्धकांडातला 10वा अध्याय म्हणजे युद्धकांडाची सांगता यथा शक्ती यथा मती यथासांग पद्धतीने पार पडत आहे। सज्जनो मायबाप युद्धकांड जवळपास संपत आलेले आहे किंवा संपलेले आहे। याच्या अगोदरचे आमचे देवानंद पाटलांच्या मुखातून अतिशय सुंदर असणाऱ्या मंजूळ वाडीतून आपण कथा ऐकली बरं काय फार सुंदर असणाऱ्या देवानंद पाटलांना मंजूळ आवाजामध्ये तुम्हाला गायनाद्वारे तुमचं मनोरथ असणारे पूर्ण केलेले आहे बरं आहे। आणि म्हणून मायबाप कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। रावणाचा अंत झाला, देवलोकाला आनंद झाला। जे वाद्य असणारा रामचंद्र प्रभूच्या सैन्यामध्ये वाजू लागलं दुदुंबी नावाचं वाद्य स्वर्गात वाजू लागले बरं काय आणि स्वर्गातून रावसाहेब पाटील देवलोक असणारे फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत। कोणावर वर्षाव करू लागलेले आहेत? रामचंद्र प्रभूवर। का करालेत मायबापू? अहंकाराला मारलेले आहेत रामचंद्र प्रभूनं बरं काय। अहंकार रूपी जो रावण होता त्या रावणाचा अंत भगवंताच्या हातून झालेला आहे। सज्जनो मायबापू रामकथा एवढी सुंदर आहे। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण महापापी उद्धरती हे रामकथेचं सामर्थ्य आहे पाटील बरं काय। आणि म्हणून अहंकार रूपी रावणाला कोण मारले? भगवान रामचंद्र प्रभू। म्हणून रामायण ऐकितावळी बारकाईने चिंतन करा तुमच्या आमच्यातला जो अहंकार रूपी रावण आहे त्याचा अंत करायचा आहे मायबापू बरं काय। कमीत कमी आम्ही तरी आमच्या अंतःकरणातला अहंकार मारावं आणि नंतरच आम्ही इथं यावं महाराज पोती सांगाया बरं काय। आम्ही जर आमच्या अहंकार रूपी रावणाला मारला गेल्या आणि इथं येऊन जर पोती सांगायला तर आम्हाला वक्ता म्हणता येईल का? म्हणता येणार नाही। आणि म्हणून मायबापू देवलोकाला आनंद झाला आणि फुलांचा वर्षाव करू लागलेले आहे। भूपती वरे ते वेळा अद्भुत वर्षाव झाला गंधर्व किन्नर मेळा सुवे
त्यांचा चरी धावता सज्जन मायबापो रामचंद्र प्रभूवर असणारा अद्भुत त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला बरं काय. भगवंताच्या देहावर भगवंताच्या अंगावर आणि गण गंधर्व किन्नर मेळा गण लोक गंधर्व लोक किन्नर लोक देव लोक 16 पर्वताकडे आले. का आले मायबापो तर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. कारण अहंकार रूपी रावणाला मारल्यामुळं बारकाईनं चिंतन करा मायबापो. तुम्ही आम्ही जर अहंकाराला बाजूला केल्या तर नक्कीच आमच्याकडे लोक आल्याशिवाय राहत नाहीत माऊली. बरं. आणि आम्ही जर क्रोध अहंकार जर जवळ ठेवल्या तर आमच्या जवळ कोणी येईल का? अजिबात येणार नाही. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविकासी. म्हणून बाबापो तुम्ही आम्ही रामायण ऐकल्या तर अहंकाराला जवळ करायचं नाही. संतोषले सकळ ऋषीश्वरे आनंदे नाचते वांगडे त्रिभुवन आनंदल थोरे रामे रावण वधी गेला. थोडस बारकाईनं चिंतन करा बाबापो. संतोषले सकळ ऋषीश्वरे ऋषी लोक आनंदे नाचती वानरे. रावसाहेब पाटील ऋषी लोकांना का संतुष्ट झाला का आनंद झाला? कारण ऋषी लोकांना हे राक्षस लोक मारत होते माय बापू बर काय. आणि म्हणून या राक्षस लोकांचा संहार कोण केलेला आहे तर भगवान परमात्मा. आणि म्हणून भगवंतावर त्या ठिकाणी संतुष्ट झाले. वानर लोकांना आनंद झाला. आनंदाने नाचू लागले. आनंदाने भगवंताचं नामस्मरण करू लागलेले आहेत. रघुनाथाचे वीर सकाळे वामना भवते मिळाले सकाळे जैसा वृक्ष उन्मळे समूळे तैसा विचार पडेला. सज्जन बाबापो रघुनाथाचे म्हणजे रामचंद्र प्रभूचे सर्व वीर असणारे रावणाच्या भोवताल असणारे विसरले बर काय. इथे एक उदाहरण दिलेले आहे. मोठा भारी वृक्ष आहे महाराज आणि उन्मळून बुडा सगट मोळी सगट पडते तशा प्रकारचा रावण पडलेला आहे. का पडलाय बाय? कारण त्याचं एकच कारण आहे. सज्जन हो बाबापो बारकाईने चिंतन करा. माता म्हणे जीसी भोगो पाये तिसी आणि कपटे मिळविले धुळीशी सहपुत्र परिवारेशी. बर काय माय म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्याच्या माईवर माय म्हणाले वाईट नजर टाकाले पाटील. तुम्ही आम्ही काय कराले आपण बारकाईनं चिंतन करावं. भिक्षांनी माई बनलंय बर काय. आणि म्हणून सज्जन माय बापो या वाईट विचारामुळं रावणाचा अंत झाला. रावणाचा शेवट झाला. आणि म्हणून तुम्ही आम्ही असणार या जगामध्ये जगते वेळेस बारकाईनं चिंतन करावं. कावरी ग्रदमय सोनार रावणाचे फरती नयने वा रक्त जात सेवा हुने सैरा वैरा चौकडे. सज्जन माय बापो चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकला ना माय बापो बर काय. मुखावर असणारे गिदड बसले. चोंचीनं डोळे फोडाले. चोंचीनं कातोडं काढाले. लोचका मारालेत माय बापो. का लोचका माराले? कारण कुकर्म केल्यामुळं वाईट विचार केल्यामुळं दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यामुळं दुसऱ्याचं चित्तलंय वाईट. रामचंद्र प्रभूचं वाईट चित्तलं महाराज. अनेक लोकांचं रावण्यानं वाईट चित्तलंय. चित्तशील पर करा तर येईल आपल्या दारा. म्हणून माय बापो लोकांचं वाईट चित्तू नये. तुम्ही आम्ही जर रावसाहेब पाटील तुम्ही आम्ही सोडा. मी जर तुमचं वाईट चितलो तर मला पती सांगायचा अधिकार आहे का? अजिबात नाही. आणि मी जर कोणाचं वाईट चितलो तर माझं बरं होईल का? अजिबात नाही. आणि म्हणून
तत्काळ उदाहरण आहे महाराज रावणाचं. रावणाने दुसऱ्याचं वाईट चितलंय म्हणून रावणाचा नाश झाला. गिधड येऊन तोंडावर बसले आणि म्हणून माय बाप हो रामायण ऐका आणि रामायण आचरणात आणा. शेरे पडले धोळे बाबा मोतीराम कुठे भूमंडळे आसो समर्थ पातीते वेळे विभीषण दुःखे उचंबळला. सज्जनो माय बापो मुखामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी शिरामध्ये असणारी धूळ जाऊ लागली. मुकुट असणारा भूमंडळावर पडलेले आहे बर काय. आणि सर्व लोक बघू लागले आणि विभीषणाला दुःख झालं. का होणार नाही महाराज? कारण विभीषणाचा वडील भाऊ रावण होता. रामायण तुम्हा आम्हाला शिकवते भावावर प्रेम करा बर काय. रामचंद्र प्रभूने भावासाठी अयोध्या नगरीचा त्याग केलंय आणि त्याच भरत राजाने भावासाठी अयोध्या नगरीचा त्याग केलाय. माय बापू तुम्ही आम्ही भावाला गुंटा सोडत नाही आणि म्हणून रामायण ऐका आणि रामायण आचरणात आणा. शरीरा टाकिले धरणे बरे बाबा हृदया पीठी दोहे करे मने दिशा शून्य या उपरी माझ्या पडले निर्धारे. सचिन माय बाप विभीषण राजाने असणारं शरीर असणारं आपलं धरणीवर टाकलं. कारण वडील भाऊ पडलेला आहे. हृदय पिठी दोही करी दोन्ही हाताने हृदय पिटवाले महाराज आणि मुखाने म्हणाले माझ्या दाही दिशा शून्य झालेल्या आहेत. बघा माय बापू काय विभीषणाचा विचार आहे आणि काय तुमचा आमचा विचार आहे. तुम्ही आम्ही काय करालेले आहोत आणि राजा विभीषणानं काय केलेले आहे. माय बापू आपली आपण करा सोडवान बंधरा सोडाले गे. आणि म्हणून राम कथा ऐकल्यावर त्या ठिकाणी आचरणात आणावं लागते आणि म्हणून विभीषण वक्षस्थळ म्हणून येऊ लागलेले आहे. आगाध दयाचे प्रताप बळे हृदय दयचा वर बांधले बाबा तुझ्याचा सागर केवळे खंडे केले विधानचे. सज्जनो माय बापो विभीषण असणाऱ्या आपल्या भावाचं वर्णन करत आहे. राजा रावणाचं वर्णन चालू आहे महाराज. आगाध दयाचे प्रताप बळे. माझ्या दादाचं बळ कसं होतं तर आगाध होतं महाराज. क्रोधे जैसा वडवाण. माझ्या दादाला जर असणारा राग आला तर वडवाणळ नावाच्या अग्नीसारखा बर काय एवढा क्रोधवान होता. चातुर्याचा सागर होता महाराज. चातुर्याचा सागर का म्हणले रावसाहेब पाटील? वेदाचं खंडन रावणाने केलेलं आहे. आम्हाला नक्करच ज्ञान आलं तर वळातल्या पाण्याला खळखळाट लय जाते हे की नाही. आम्ही मावणा महाराज हे की नाही. आम्ही म्हणते आमच्या एवढा ज्ञानी कोणी नाही. आम्ही लय पंडित झाल्या बर काय. पण माय बापू रावणाकडे एवढं ज्ञान होतं तर वेदाचं खंडन केलंय खंडन बर काय. एवढा सामर्थ्यवान माझा दादा होता असं विभीषण बोलू लागलेले आहे. परम जयाचे तपदारोने वा संतती संपत्ती युत पूर्ण वारे वा मोतीराम. देवांचे गर्व हरोने बंदी सर्व घातले. सज्जनो माय बापो परम जयाचे तप दारुण. दारुण म्हणजे अतिशय कठीण. किती कठीण होतं माय तुम्हाला एका सेकंदात सांगून जातो माय बापो. रावणाची माय म्हणजे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडाचं किंवा महादेवाचं असणारं त्या ठिकाणी त्या आत्मलिंगाची पूजा करत होती बरं काय. आणि आत्मलिंग असणारं इंद्रदेवानं ते समुद्रात टाकून दिलेलं होतं. माय दुःखी झाली आणि म्हणून रावणानं म्हणलं माय चिंता करू नको भगवंताचा आत्मलिंग आणतो.
महादेवाकडे गेलं कैलासावर, आपलं सीन कापलं आणि त्याचा विना तंतू तयार करून सप्त स्वरामध्ये महादेवाला आकळलं आणि आकळून ते आत्मलिंग प्राप्त करून घेतलंय महाराज। एवढं सामर्थ्य असणार रावणात होतं। रावण साधा होता का महाराज? माईसाठी काय केलं नाही महाराज रावणानं? आम्ही आमच्या माईला पाणी द्यायला तयार नाही, आम्ही आमच्या माईला जेवलीस काय म्हणायला तयार नाही। आणि म्हणून माय बापो एवढा सामर्थ्यवान, एवढा विद्वान, एवढा ज्ञानी असणारा माझा भाऊ होता आणि ज्ञानी भाऊ मला सोडून गेलाय आणि म्हणून दुःख होऊ लागलेलं आहे। कारणे आदिपुरुषे बाबा अवतार धरेला रागवेशे अद्भुत कर्तव्य केले लंकेशे निर्गुणानी रे सगुणत्वा। सज्जन हो माय बापो, ज्याच्यासाठी असणार माझ्या भावासाठी अद्भुत कार्य माझ्या भावानं केलंय बरं काय। आणि म्हणून असणारा आदिपुरुष निर्गुण निराकार असणारी वस्तू मामा तुम्ही आम्ही ऐकल्या। निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण, निर्नामाचे संदूक घडले आम्हा काही गुणा। देव भक्तासाठी सगुण झाला पण विरोध भक्ती रावणानं केलंय आणि म्हणून विभीषण म्हणू लागलेला आहे माझ्या भावानं एवढं कार्य केलंय तर निर्गुणाचा सगुण व्हावं लागलं भक्तासाठी आणि विरोध भक्तासाठी। बरोबर आहे ना महाराज? बर काय? आणि म्हणून माझ्या भावात एवढं सामर्थ्य आहे बर काय, एवढा सामर्थ्यवान भाऊ मला सोडून गेलाय आणि म्हणून मला दुःख वाटू लागलेले आहे। परमा पुरुष निर्विकारे वा तो प्रत्यक्ष दाविला साकारे जानकी अनुनी उपकारे केला मावरे रावणे। सज्जन माय बापो, जो परम पुरुष निर्विकार असणारा, विकारच नाही बर काय, पुरातन काळापासून असलेला बघा बर काय। आणि राजा सुग्रीवावर सुद्धा उपकार केलेले आहे, अथांग उपकार आहेत महाराज। राजा सुग्रीवाला भेट झाली कोणामुळे झाली तर रावणामुळे भगवंताची भेट झाली महाराज। रावण जर सीतेला नेलं नसलं तर राम असणारा राजा सुग्रीवाला भेटत होता का? विरोध जरी भक्ती असली तर रावण असणारा एवढ्या लोकांचा उद्धार केलेला आहे महाराज, त्याच्यामुळे उद्धार झाला बर काय। निर्गुणाचा सगुण देव झाला आणि कुळाचा उद्धार केलाय माय बापू। विभीषण वडील भावाची आठवण करू लागलेला आहे आणि दुःख होऊ लागलेले आहे। अथांग असणारे भावाचे उपकार आहेत आणि ते उपकार तुमच्या आमच्या पुढे ठेवू लागलेले आहेत। श्रीराम परब्रह्म चित्स्वरूप त्याची अवताराचे केले रूपे आपला वाढविला प्रताप चंद्रार्क वरे रावणे। सज्जनो माय बापो, चित्त स्वरूप असणारा पूर्ण ब्रह्म असणारा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्याच्या अवताराचे कार्य त्या ठिकाणी असणारा माय बापो सिद्धीला गेलेले आहे बरं काय। कारण रामचंद्र प्रभू या ठिकाणी आले आणि या सर्वांचा उद्धार केले। कशामुळं? केवळ माझ्या दादामुळं, माझ्या भावामुळं। अथांग असणारे माझ्या भावाचे माझ्यावर उपकार आहेत आणि म्हणून माय बाप विभीषण राजा भावाची आठवण करून दुःख करत आहे। रामा म्हणे विभीषण प्रती तू केवळ विवेक मूर्ती नाशिवंताचा शोक चेते कार्य निमित्त धरेला। सज्जन माय बाप रामचंद्र प्रभू विभीषणाला बोलू लागले, विभीषण ऐक म्हणले तू केवळ विवेक मूर्ती, विवेक नावाच्या ज्ञानाची मूर्ती आहेस, नाशिवंताचं का दुःख करत आहेस?
नाशिवंत देह जाणार सकळ अभिषेका तो काळ सावधाने देह कसा आहे मामा नाशिवंत आहे आणि बिभीषणा तू विवेक नावाचा समुद्र आहेस विवेकाचा सागर आहेस आणि म्हणून बिभीषणा तुला चिंता करायची काय गरज आहे बर का जगदंबर पसरा केवळे माईका जैसे मृग जळे वा 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 संध्यावलीचे फळे मुळापासून लटिकेची सज्जनो माय बापो रामचंद्र प्रभू असणारे त्या बिभीषणाला बघून बोलू लागले हे जगदंबर पसारा माईक व सकळ बर काय माईक सकळ भ्रांतीचे पडाला आत्माराम शरण परब्रह्म केवळ हे सर्व माईक आहे मिथ्यामय आहे लटका आहे बर काय आणि मग त्या ठिकाणी बिभीषणा तुला चिंता करायची काय गरज आहे तुला माहित आहे ना तू विवेकी आहेस ज्ञानीवंत आहेस आणि ज्ञानीवंताला दुःख करायची काही गरज नाही अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे ब्रह्मांड नाशिवंत आकार तिथे विकार सत्य तरी मुलीच जे अशाश्वत त्याचा शोक कासूया सज्जनो माय बापो बिभीषणाला बोलू लागलेले आहेत पिंड ब्रह्मांड ते नाशिवंत दिसते तेवढं नाचते महाराज पिंडी ते ब्रह्मांडी पिंडाचाही नाश आहे आणि ब्रह्मांडाचाही लय आहे बरं काय आकार तितके त्या ठिकाणी नाशिवंत आहेत शेवटी असणाऱ्या सर्वाचा लय होते बरं काय आणि म्हणून तुला चिंता करायची काय गरज आहे बिभीषणा तू थोडस विचार कर सर्वाचा लय आहे आणि म्हणून तू चिंता करू नको अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत आयुष्य बोलता रघुनंदने उगाचला हे विभीषणे तो सका स्त्रिया सहित धावणे मंजदरीही तेथे आली सज्जनो माय बापो रामचंद्र प्रभूने एवढं बोलला आणि एवढं बोलल्यावर बिभीषण राजा निवांत राहिले बरं काय मालकानं बोलला सेवकाचं काम काय आहे शांत व्हायचं आम्ही इथं सेवा करायला तुम्ही जर खालून आज्ञा केल्या माऊली तुम्ही थांबा म्हणल्या तर आमचं कर्तव्य काय आहे थांबायचं आहे आणि म्हणून मायबापू त्या ठिकाणी बिभीषणाला बोलला आणि बिभीषण निवांत राहिले बरं काय आणि सकळही स्त्रिया मंदोदरी सहित बरं काय 80,000 रावणाला बायका होत्या महाराज आणि 80,000 बायका आणि 5 पतिव्रतातली एक मंदोदरी माता आणि ती सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे पतीचे प्रेते मंदोदरी शोके करते आयशी सहस्त्र स्त्रिया सज्जनो मायबापो त्यावेळेस असणार आपल्या पतिदेवाचं प्रेत असणार कवळलं मिट्टी मारली आपल्या नवऱ्याची प्रेताला आणि मिट्टी मारून असणार त्या ठिकाणी मंदोदरी माता शोक करू लागली दुःख करू लागली 80,000 बायका तिथं आल्या वक्षस्थळ पिटीत बर काय आपला छाती बडून देऊ लागले आपलं कपाळ बडवू लागले आणि त्या अवस्थेत सर्व स्त्रिया असणाऱ्या आलेल्या आहेत मंदोदरी मने प्राणनाथा तुझ्या विना मी सर्वनाथा जय लक्ष्मी देऊनी रघुनाथा राम जामाते पैकेला सज्जनो मायबापो मंदोदरी असणारी आपल्या प्राणनाथा म्हणजे आपल्या रावणाला बोलू लागलेले आहे मातेला असणारा नाथ म्हणजे प्राण म्हणजे सर्व काय देव म्हणजे असणारा तिचा पतिदेव असते महाराज आणि म्हणून मंदोदरी माता म्हणू लागली हे प्राणनाथा बरं काय माझ्या प्राणाचा मालक असणाऱ्या भगवंता म्हणजे जे लक्ष्मी असणारी रामाला दिल्यावर काय
आणि जय लक्ष्मी देऊन रामाला जामात केल्या, जावाई केल्यावर काय सक्क केल्या, आपल्यासारखं केल्या. बघा माय बापू, मंदोदरी मातेचा काय विचार आहे, किती ज्ञान आहे महाराज. कारण ती मंदोदरी माता म्हणजे पतिव्रता माता आहे महाराज. आणि मंदोदरी मातेमधलं सामर्थ्य एवढं आहे, जर तुम्ही आम्ही सकाळी सकाळी मंदोदरी मातेचं चिंतन जर केलं माय बापू, तर आमच्या पापाची बोहरी होते. कोट्यवधी जरी पाप राहिलं तर पापाचा नाश होते. आणि एवढी सामर्थ्यवान ती मंदोदरी माता आहे. मस्तकी अद्भुत केशरी जला रघुनाथे दिव्य मुक्ती रणमंडळी टाकिले. सजनो माय बापू, ती मंदोदरी माता शोक करू लागली लंका दुर्गावर. बर काय, लंका गज दुर्गावर, गज म्हणजे हत्ती, सिंह रूपी असणारा राम चाललाय आणि तिथलं मुक्त असणार त्या ठिकाणी काढून फेकून दिलाय. बर काय, आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी रामाचा विजय झाला आणि माझा मालक असणारा धरणीवर पडलेला आहे. आणि म्हणून ती मंदोदरी माता अतिशय शोक करू लागलेली आहे. भागे तारो लंका नाथे वावाही बुडाले अकस्माते की विधानचे साठवण समजते फुटले आजी रणांगणी. सजनो माय बापू, ती मंदोदरी माता म्हणू लागली सौभाग्य तरू असणार आज माझं त्या ठिकाणी बुडालंय. बरं काय, किंवा एखाद्या वेदांचं ज्ञान आहे, अपाट ज्ञान झालंय, पण तिथं अभिमान आलाय. दोघाडे सर आहे की नाही, तुमच्या सारख्याला ये नका, कारण आम्ही तुम्हाला लय दिवसापासून ओळखी द्या, पण कधी कधी आमच्या सारख्याला येते महाराज. काय येते सांगू काय माय, आम्ही होळ्याचं पाणी ताटे सर, कारण आम्हाला होळाच्या पाण्याला खळखळाटले राहते है की नाही. ज्याचे वडील, ज्याचे आज्या पंजा ज्या भगवंताचे चिंतनात आहे तिथं हा असा प्रकार घडला. पण अचानक मध्ये आलेले आमच्या सारखे पामर लोक खळबळ 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 है की नाही असा विचार होते माय बापू. आणि म्हणून सजनो माय बापू, सौभाग्य तारू असणारा लंकानाथ आहे आणि आज बुडालं बर काय जहाज. कोणाचं, तर त्या मंदोदरी मातेचं. बरं काय, कारण मंदोदरी मातेच्या सामर्थ्यामुळे रावण आतापर्यंत टिकलेला आहे. माय बापू, एवढं सामर्थ्यवान त्या मायेमध्ये त्या मातेचं सामर्थ्य होतं महाराज. बरं काय, आणि म्हणून पतिव्रता मातेनं आपल्या पतिदेवाची सेवा करावं, पितृवचन सेवापती अशा प्रकारचं सांगू लागलेले आहेत. बोला, सीतेचा विष करून जवळे आणला रघुनंदने विरोधांतरी भजने बोला, कंदरे पै केले. सजनो माय बापू, मंदोदरी माता म्हणू लागली सीतेचे मिशे करून. बर काय, सीता मातेचं निमित्त केलंय. खरं तर तुम्हाला सांगून जातो माय बापू, रावण सीता मातेला नेणार नव्हता. ब्रह्मदेवाला विचारलं, देवा मला जर असणारा माझ्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, तू देवाच्या बायकोला घेऊन ये, तुझ्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाचं ऐकलं आणि सीता मातेचं निमित्त केलंय. मंदोदरी माता म्हणू लागलेली आहे. बरं काय, सीतेचे निमित्त करून जवळी केला रघुनंदन रामचंद्र प्रभूनावर काय, आणि बाहेर विरोध अंतरी प्रेम. मामा बाहेर विरोध राहो, कधी कधी बारकाईनं चिंतन करा. काही काही लोक बाहेरून रागराग करतात पण आतून प्रेम घेतात आहे की नाही. आणि म्हणून माय बापू तशा प्रकारचा प्रकार झालाय. आणि म्हणून रावण दिसाया बाहेरून विरोध करत होता, आतून प्रेम करत होता. बर काय, पर्यात्यंत गोड अरे बाबा, तैसेच रावण केले परी विरोध बाहेर धावून. बारकाईनं चिंतन करा महाराज. फणस नावाचा एक असणारं फळ आहे, फणसाला बाहेरून काटे राहतात पण आंतरी गोड आहे की नाही, आतून गोड असते महाराज. आणि तशा प्रकारचं रावणानं केलेले आहे. लोकांना दाखवाया काटेरी दिसले पण कुळाचा उद्धार केला ना मामा. बिभीषणाला राम भेटला कशामुळं,
रावणामुळं. बरं काय, राजा सुग्रीवासोबत मैत्री झाली कोणामुळं? रावणामुळं. कित्येक साधू संतांची भेट झाली, कित्येकाचा उद्धार झाला कोणामुळं? रावणामुळं. म्हणून दिसते तसं नसते, म्हणून तर जग हसते महाराज, आहे की नाही? आणि म्हणून रावण बाह्य दृष्टिकोनातून वाईट दिसत आहे, पण आतून मात्र हिताचा आहे महाराज. तुम्हा आम्हाला ही रामकथा मिळाली कोणामुळं? रावणामुळं. जर रावण नसला तर मला सांगा मा बापू, तुम्ही आम्ही रामाची कथा गुणगान करत होत्या का? करत नव्हत्या महाराज. त्या रामचंद्र प्रभूचं नामाचं, त्या कथेचं सामर्थ्य आपल्याला कळत होतं का? कळत नव्हतं. अशा प्रकारचा असणारा रावण होता बर काय. ऐसे मंदोदरी शोके करीते वावा भगवते विनकेते समास्ते मग विभीषणासे रघुनाथे काय बोलता अशा प्रकारचा असणारा मंदोदरी माता आपल्या पतिदेवाबद्दल शोक करू लागलेले आहे. आतापर्यंत शोक होता महाराज, आणि आपल्यासाठी केलं म्हणली का काही? तुम्ही आम्ही आमचं जर कोणी निघून गेलं तर मग कसं व्हावं म्हणत्या माय बापू. एवढा बाजार सोडून गेल्या की म्हणत्या कोणाच्या देवावर सोडल्या आजी. म्हणून माय बापू बारकाईनं चिंतन करा. मंदोदरी माता असणारी आपल्या पतिदेवाचं वर्णन केली. पतिदेवानं जे हिताचं कार्य केलंय त्या हिताच्या कार्याचं वर्णन केलेले आहे महाराज, बरं काय. आणि हे शोक करते वेळेस अपाट वानर सैन्य बाजूला होती बरं काय. सर्व वानर सैन्य असणारी भोवतार बघू लागली. दुःख सण महिना आले, मंदोदरी मातेचं दुःख त्या सर्व वानर लोकांना होऊ लागलाय. आणि त्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू राजा विभीषणाचा हात धरले आणि हात धरून काय म्हणले? बंधूची राणी मंदोदरी ज्ञान खाली पतिव्रता माझी शिरोमणी स्मरणे दोष नुरे. सज्जनो मा बापो, विभीषणाचा हात धरला आणि भगवान परमात्मा बोलू लागले, ज्येष्ठ बंधूची राणी मंदोदरी परम सुज्ञानी ज्ञानी आहे महाराज, सुज्ञ आहे. कोण म्हणाले मामा? जगाचा मालक म्हणत आहे. बघा माय बापू, जगाचा मालक त्या मंदोदरी मातेचं वर्णन करत आहे. आम्हाला जर एखाद्या माणसानं म्हणलं माऊली लय चंदनपत्ती सांगल्या, गर्वानं डुलल्या महाराज, अभिमान आम्हाला लय लवकर येते बरं काय. जगाचा मालक त्या मंदोदरी मातेचं वर्णन करत आहे. तुमचं आमचं वर्णन कोण कराले महाराज? काय सामर्थ्य आहे आमच्यात बरं काय, कयाचं सामर्थ्य आहे. आम्ही मायबापू बारकाईनं जर चिंतन केल्या तर पायाची पादुका सुद्धा नाही, है की नाही. आपण म्हणते माझं पामर असे काय थोरपण पायीचे वाहन पायीचं बरी, ते बी सुद्धा स्थळ मिळणार महाराज. संतांच्या पायाची चप्पल मिळेल का आम्हाला? चप्पल वयाचं असणार मिळेल का? मिळणार नाही महाराज बरं काय. त्याच्यासाठी सुद्धा अपाट तप करावं लागते बरं काय. आणि म्हणून माय बापू बारकाईनं चिंतन करा. या मंदोदरी मातामध्ये ज्ञानाची खाण आहे आणि त्या ज्ञानाच्या खानाला त्या विभीषणाला बोलू लागलेले आहे की विभीषणा ऐक बर काय, ही ज्या प्रातःकाळी करीत असणाऱ्या उदारी त्याला पाठी देणं विभीषणा तुला घरी धरुणा नीर मंदिरा प्रतेदारी. सज्जन माय बापू हिचं जर नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी पापाची गोहरी होते म्हणलं अगोदरच्या वेळी. आणि यावेळी सांगाले हिचे प्राप्त काळी करिता स्मरण. सकाळी सकाळी उठल्या माय बापू मंदोदरी मातेचं चिंतन करावं. आम्हाला असा विचार येते मंदोदरी मातेचं नाव तो रावणाच्या बायकोचं नाव घ्यावं की, है की नाही. पण माय बापू 5 पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे. आमचं नाव कुठं आहे देवालाच ठाऊक, बरोबर आहे ना. आणि म्हणून सज्जनो माय बापू त्या मंदोदरी मातेचं नामस्मरण केल्यावर पापाची बोहरी होते बर का.
विभीषणा प्रते सज्जन मायबापो बारकाईनं चिंतन करा. रामचंद्र प्रभूची आज्ञा झाली, सेवके करावे सांगितले काम. बरोबर आहे मामा, है की नाही? सेवकाला आज्ञा झाली तेवढं काम करावं. बर काय, भगवान देवादी देव रामचंद्र प्रभू आणि रामचंद्र प्रभूने विभीषणाला आज्ञा केली, ऐक विभीषणा, हिला असणार त्या ठिकाणी हिचा हात धर आणि हिला आपल्या घरी नेऊन पोहोची कर. ऐकेला महाराज. आणि विभीषण असणार आपल्या भाऊजाई जवळ आले. बरं काय, आणि येऊन मने माये, माय या शब्दाचा उच्चार केले. वडील भाऊजाई म्हणजे आपल्या आईसारखी असते, आपल्या माईसारखी असते. आणि म्हणून रामायण ऐकितावळी शेवटचं चिंतन करा. रामायण ऐकितावळी आपल्या वडील भाऊजाईला आपल्या माईसारखं समजावं, माईसारखं जाणावं आणि त्या प्रकारचं आचरण करावं. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. धन्यवाद सर.